तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच एक मी बातमी पाहिली TV9वरची। बातमी अशी आहे का अमरावती जिल्ह्यातली शेतकऱ्याची मुलगी आकांक्षा उके जी नागपूरमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये राहते। शिक्षण घेत असताना तिला एक नोटीस त्या हॉस्टेलच्या प्रशासनामार्फत दिली की तिला ते हॉस्टेल सोडावं लागणार आहे आणि गेल्या 6 महिन्याचा तिथं राहत असलेल्या 6 महिन्याचा जेवणाचा राहण्याचा खर्चसुद्धा तिच्याकडून वसूल केला जाणार आहे असं आकांक्षा उकेचं म्हणणं आहे। आणि तिला नोटिसीचं कारण सांगितलं आहे की आकांक्षा उके ही नोकरी करते, त्यामुळे तिला हॉस्टेलात राहता येणार नाही, वसतिगृहात राहता येणार नाही। परंतु विषय वेगळाच आहे। विषय काय आहे तर आकांक्षा उके हिने मुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली होती की आमच्या नागपूरमध्ये 45 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असल्यामुळे गरमी खूप आहे, त्याच्यामुळे आमच्या इथं आमच्या हॉस्टेलमध्ये आमच्या रूममध्ये कूलर लावण्यात यावे। त्यामुळे कूलर तर लावण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्याकडे का गेली म्हणून तिला नोटीस बजावण्यात आली असं आकांक्षा उकेचं म्हणणं आहे। अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची ही लेख आहे, तेव्हा तिला न्याय भेटावा, कारण ती नोकरी करत नाही, इंटर्नशिप करते असं तिचं म्हणणं आहे। ते कंपल्सरी आहे असंही तिचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पोरीला कुठेतरी न्याय भेटावा यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करतो। या TV9च्या पत्रकाराशी बोलताना आकांक्षा उकेच्या डोळ्यात पाणी आहे। कसं आहे, सध्या जी परिस्थिती आहे, महिला अत्याचाराची म्हणा, लहान मुलांवर अन्यायाची म्हणा, ही परिस्थिती मुलाला लेकरांना कोणत्या एखाद्या चुकीचा निर्णय घेणार नाही किंवा तिच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी ही आपल्यासारख्या लोकांची आहे। त्याच्यामुळं तिला न्याय भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ त्यासाठी शेअर करा, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। त्या आकांक्षा उकेला न्याय भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या कन्येला न्याय भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो। जय जवान जय किसान।